भांडणावणी लक्षात आलं की सुभाषराव आता तंटामुक्तीचा अध्यक्ष मी केलाय त्याला. होय. हा पण एवढं खोडकार होतं कॉलेजला असताना. खरं का काय? टीव्हीवर फुलावर काटे पिक्चर बघितला अजय देवगणचा त्या मधूचा. आता जसं पिक्चर मध्ये असतं तसं खऱ्या जीवनात असतं का बाळा. नाही ना. ह्याने बी झाडाचं फुल घेतलं हं. कॉलेजच्या पोरीला दिलं. हं? त्या पोरीच्या घरचे आले सुभाषरावला इतका जे मारला मिटावलं मीच. तुम्हीच? हा फुलावर काटे अक्षरशः येड्या बाबळीच्या काट्याने हल्ला काटर वस्तूवर त्या माणसाला. काय सांगता? हा आणि तो बाळू एमईटीव्ही यायचा तवा सुद्धा हा, कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये कोण त्याला घेते वॉचमॅन गेटवरच अडवायचं. हं. तिथं एमईटीव्ही पार्किंग मध्ये बसायचं आणि गावात येऊन सांगायचं मी कॉलेजला गेलतो. असली आमची टीम काय सांगायचं होय तुला. बा. पण सुभाष काका असं दिसत नाहीत. दिसतं तसं नसतं म्हणून सगळं जग फसतं. सगळेच काय रामभाऊ आहेत का. नाही ना भाऊ, अजिबात नाही. तुमचा म्हणजे विषयच वेगळा आहे. हा आपला हार्ड विषय बाळा. तर तू सांगितलं की तू नाटक केलं होतं हो. सासू सासर हेच दैवत. मी अक्षरशः त्याच्यामध्ये हिरोच्या भूमिकेत असायचो हो. आणि गाणी म्हणायचो. लय गाणी एक ना आणि काय सांगायचं तुला बाळा. आवाज चांगला होता का? आवाज हा? आवाजाचा बादशाह म्हणायची. होय. हा अभिनयाचा बादशाह, काय सांगताय? फायटिंग, अभ्यास, सगळं एकत्र. सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ. सगळं तुम्ही पहिल्यांदा असायचा. विषय का बाळा विषयच आपला हटके. तू आताच म्हणले का नाही म्हणून तर तुम्ही इंटरनॅशनल पुढारी शोभता. कायम ध्यानात राहिलं पाहिजे. ए, 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 शेट. पाय मोडतील की माझं. काय पाय मोडतील की दोन्ही पण माझं. अरे का म्हणजे तुला आणायच्या आणा तुला पाहायचं बी वाटतंय होय. माझ्या जेव्हा उदार होऊन आलोय मी इथं. ए बाळू कशाला घेऊन आला त्याला कोण तू कोणाला कशाला. कुठलं फुकाट आणलंय वय. 100 रुपयाचं मी पेट्रोल टाकलंय, 100 त्यांना दिलं आणखीन. अरे ही मला तिथं मोटर कॅडा भेटलं सांगवीच्या. शशा परवा दिवशीच गेला आणि कशाला उलटला इथं. तुझ्या आई माझ्या नावाने बोंबालती पोराला नेतात आणि तिथंच ठेवत्या ती. अरे तू काय लोणचं बिनचं येतो तुला मुरात घालायला. भाव आम्ही काय बेकार नाही. का पाकिट गज भरले आमच्या पैशांनी. अण्णांनी फोन केलता म्हणून आलोय मी. अण्णांचं किती अडचणीत अण्णा तुम्हाला काय माहिती आहे तेव्हा. अरे का अण्णांनी फोन केला तुला. अहो अण्णांचं सगळं काम करून करून अंग भरून आलंय. अण्णा म्हणजे माझ्या कानात मळ झालाय, माझ्यासारखी पाटाण खाजावती. अण्णांचा कानातला मळ काढाय मी कानकुर निघून आलोय. परत अण्णांना सगळे अंग खाजावतय. मी कंगो आणलाय. मी काय उगच येत नाही. कंगो कशाला आणलाय. मग अण्णांचं सगळं अंग खाजावतंय. औषध सुद्धा आणलंय मी. आईला हे राभाऊ हे तू कानातलं मळपण काढतोय. मला सगळं येतं. येत आला का अण्णा नुसताच म्हणतोय मी दष्टपुष्ट आहे. अख्खा खरोच अंगाला झाली आणि तू खाजवायला आलाय वय. ए अरे घरीच खाजवत बस की तुझं तू काम बघ. अण्णा बोलावणार आणि तू आणणार. आणि बाळ्या याद राख परत जर ही पण होती माझ्या दारात घेऊन आला ना माझ्या इतकं वाईट नाही. ए राभाऊ माझा काय संबंध आहे तुझा पाहुणा. तू बघ की तिथं मोटर कॅडा मला हात करत होतं. हे रामभाऊचा पुतण्या आहे, मी रामभाऊचा पुतण्या आहे. आणि मग मला राहावलं नाही. जवळ गेलो तर मला म्हणतोय आता भाऊना आम्ही दोघ जण नवा धंदा चालू करतो या दोघात पार्टनरशिप मध्ये. कुठला धंदा. कानातला मळ काढायचा. ए शशा काका तसं का म्हणतो. ए शशा इकडे बघ. स्टँडवर आला ना गपचूप घरी उलतात जा. तिथं सांगत जाऊ नको माझं रिलेशन. कशाला सांगतो रे. लोक उद्या मला बोलवत्याल फोन करून. हॅलो रामभाऊ कानातला मल काढायचा आहे. अरे आबरू घालव तू का. तू ग माझ्या अंगावर धावून येत जाऊ नको. बाळ काका काय म्हणत जाऊ नका. हा ए बाळू काकाला आणि तुला बी एका चापटीतच उलता पालता करीन. मी अरे भाऊ तुला आता टायर खाली घेतला असता पण माझी सून समोर होती म्हणून वाचलाय तुला. बाळू. मी ए, नका ए. नको ना झालेला ए, शशा. ए बाळ्या काय करी ए, मी माझ्या लेकरामुळेच ग बसतो. नाही तर कवाच मी उलता पालता गेला असता. चॅनपाला करतोय रे. भाऊ मी काय म्हणते, असू द्या. अण्णांनी बोलावलंय आपलं, मी चहा करते. हो. अहो मी अजून जेवलो नाही. अरे आम्ही तरी कुठे जेवलोय. तुझ्या बापानी सकाळी 7:45 जेवला होता का. अरे दिवस उगवाय पण होते आली माझ्या दारात. भाऊ असू द्या, जेवण पण बनवते. हा वशाट करा. ए एका चापटीतच उलता पालता करीन. काय लागा एकादशीचा या वाशात खात्यात वय हो तिकडं. मी उपाशी निघलो घरनं. बाळ्या गाडी काढ रानात जायचे. मला काय